माणिकरावकडून अपेक्षा आहे का तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरं आहे. तुमच्यासारख्या कृषी मंत्र्याकडून अपेक्षा आहे का 1 रुपया न घेता विमा निघाला. 1 रुपयाच्या विम्यासाठी या शेतकऱ्याला 100 रुपये खर्च येतं. ते काय सांगणार, काय अवस्था होतं. ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कृषी मंत्रीच म्हणतोय भ्रष्टाचार होतो. मला असं वाटतं का म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे माणिकराव. या पद्धतीनं बीड आणि इतर ठिकाणी हे घोटाळे बाहेर यायला लागले पीक विम्यातले, ही झाकण्यासाठी यांची भूमिका अशी आहे असं वाटतं. आता मतच चोरून घेतले तर याचं काय मोठी नवीन गोष्ट. मंत्र्यांनी असं भ्रष्टाचारात उघड बोलणं योग्य. मतच चोरून घेतलेले आहे, मताची चोरी झाली. लोकशाहीचा सगळ्यात मोठा कणा आणि आत्मा जो आहे ते मतदान आहे. मतदानात जर भ्रष्ट मार्गाने होत असेल तर त्याच्यातून उत्पन्न काय होणार आहे. जे पेरणार तेच उगवणार ना. आखरी ज्वारी लावणाऱ्यानं काय गहू निघणार आहे त्याला. माणिकरावनं हे स्पष्ट करून सांगितलं, त्यांनी उघडपणे सांगितलं, त्यांचं स्वागतच करतोय का. त्यांनी हे स्पष्ट केलं का 1-2% घ्या, चालतंय, ते आता सरकार मान्य आहे आणि सर्व मान्य आहे, आम्हाला करायचं आहे असं माणिकरावला म्हणायचं आहे की काय. खरं तर त्यांनी याच्यात उघड केलं पाहिजे. तर तुम्ही हे मान्य केलेलं आहे. कॅबिनेट दर्जाचा कृषी मंत्री जर असं म्हणत असेल काय 1-2% चालतोच बाबा, तर मग आता राहिलं तरी काय. जास्त 2-4% 1-2% होत नाही. चुकून त्यांचं 1-2% आलं असेल. 4% त्यांचं म्हणणं आहे. 2% ते 4% भ्रष्टाचार होत असतो. त्यांनी मान्यताच दिली ना. असं आहे, त्यांनी ही मान्यता दिलेली आहे. कदाचित त्यांना तो अनुभव आला असेल. भाऊ, आता एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने एवढं ह्यूज मेजॉरिटी मिळालेली आहे, मंत्रिमंडळ निवडीत नाराजी सगळ्यांवर गेली. पालकमंत्री निवडीत सुद्धा आता झाले. एक म्हणतोय मी या जिल्ह्यातला मला टाकले 600 किलोमीटरवर. ही जी काय वादावादीत सुरू झालेली आहे, हे कसं बघता, हे कुठपर्यंत जायचं हे गाडा. मला असं वाटते हा वाद अधिक मोठा करून उद्या भाजपनं असं म्हणावं नाही का अशी वेळ येऊ शकतं कदाचित का अजितदादाचे पालकमंत्री राहणार नाही, शिंदे साहेबाचे राहणार, भाजपचेच पालकमंत्री राहणार, अशी भाजप कदाचित खेळू शकते. ठीक आहे, तुमचे वादच होत असेल तर सत्तेत आम्हाला अजितदादाची शिंदे साहेबाची गरज तरी काय. त्या दिशेकडे जाते का सत्ता. कदाचित हा वाद निर्माण करण्याचं त्याच्या मागचं हे कारण असू शकतं का दुसरे अधिक 2 पक्ष हाती धरून हे 2 पक्ष बाहेर काढायची काही व्यवस्था करताय का भाजप, याची मला भीती आहे. परिस्थिती आहे, शक्यता आहे. राजकारणात काही होऊ शकते, कधीही होऊ शकते, कुठेही होऊ शकते आणि ते कोणाही सोबत होऊ शकते. कोणाही सोबत होऊ शकते. आता ज्या पद्धतीनं उदय होणार, काय काय राजकीय उदय होणार म्हणून संजय राऊत हे जे बोलत होते, आपण पहिल्या बंडात होता तर उदय सामंत तुमच्या बरोबर होते. उदय सामंत असं धाडस करतील, संजय राऊत म्हणतात 20 आमदार त्यांच्या सोबत. काय झालंय, संजय राऊत म्हणजे त्यांनी हे लक्षात घेतलं का उद्धवजी सेना पूर्ण शिंदे सेनेत जाण्याचा आहे. प्रचंड प्रवेश सुरू झाला आणि आता ही गळती थांबवायची असेल तर संजय राऊतचं बयान अगदी बरोबर आहे. त्यांना उद्धव साहेबांची शिवसेना वाचवायची आहे. त्याच्यानं त्यांनी फेकलेली गोटी याच्यासाठी आहे की हमारे जो बचे हुए है वो नहीं जाना चाहिए. म्हणून वतनदारी तुम्हाला भेटणार आहे. बरं, त्याच्यानं शिंदेच फुटणार आहे, शिंदे साहेबाचीच वतनदारी जाणार आहे, ती वतनदारी आमच्याकडे येणार आहे असं सांगायचं आहे संजय राऊत. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.